आज मी आमच्या शेतामध्ये रोट्या केला. तर नमस्कार मित्रांनो, वरुण राजाचं आगमन झालं आणि धुवाधार पाऊस पडला. म्हटलं आपल्या वावरात किती पाऊस पडला, जरा जाऊन पाहून तरी येऊ. आणि इकडे रस्त्याने जाताना खड्डे खुड्डे पावसाच्या पाण्यानं भरले होते. इकडे रस्त्यानं समोर आलो आणि पाहत होतो का एक ट्रॅक्टर दिसला. म्हटलं आपल्या योग्यचाच ट्रॅक्टर घे, आपल्या वरात रोट्या. आणि हा आमचा भला मोठा आंबा तिसऱ्या वर्षी येतो म्हणून यावर्षी आम्हाला खायला आंबेच नव्हते. इकडे विहिरीवर आल्याच मी एक बाटली पाणी काढलं. आणि मित्रांनो, सोमवारचा दिवस होता आणि मी प्रत्येक सोमवारी आमच्या शेतामध्ये एक छोटंसं महादेवाचं मंदिर आहे आणि इथं महादेवाची पिंड आहे आणि मी इथं येऊन पिंड स्नान करत असतो. आज देखील मी पिंड स्नान करून दर्शन घेतलं. आणि इकडे ट्रॅक्टर वावरात आल्याच लिंबाच्या फांदीत गुतला. आता ट्रॅक्टर लिंबाच्या फांदीत गुतला का फांदी ट्रॅक्टरमध्ये गुतली हेच कळत नव्हतं. पण भावानं काढी फांदी ट्रॅक्टरमधून बाहेर. म्हटलं इकडे वापसा झाली की नाही पाव, एक ढेकूळ उचलून पाहिलात काय खालून कोरडत होता. म्हटलं चालतो ना बाबा, रोट्या चालू दे. आणि मग काय योगेश शेटने चालू केला रोट्या विटर फिरवणं दणक्यात. आणि मग बसला भाला मोठा चिखल जाऊन रोट्या विटरच्या मनक्यात. मग मी माझे बाबा काढत बसलो त्याला खणक्या. योगेशला म्हणलं तू कर बरं जरा भावा आराम, मी जरा घरच्या सारख्या रोट्या आणतो. मग मी बस